जागतिक योग दिन उत्साहात साजरा. राहाता येथील सहयोग फाउंडेशनद्वारे आयोजित 3 दिवसीय मोफत योग प्राणायाम शिबिराची सांगता करत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योग गुरु सुरेश भिंगारदिवे व सह योग शिक्षक दीपक गाडेकर व भाऊसाहेब बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त व सोप्या पद्धतीनं योगासने व प्राणायाम शिकविण्यात आली आहे. राहाता दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ स्तर न्यायमूर्ती आदिती नागोरी, न्यायमूर्ती S.V. खैरे, न्यायमूर्ती A.S. देशपांडे, न्यायमूर्ती S.S. मुलाणी यांनी प्रात्यक्षिके करून सक्रिय सहभाग नोंदविला. पहाटे मान्यवरांच्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केलं. मान्यवरांना फेटे बांधून श्री साई शाल देऊन सन्मानित करण्यात आलं. न्यायाधीश S.V. खैरे यांनी जागतिक योग दिनाचं महत्त्व विशद केलं. तसेच पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे, राहाता नगरपालिकेचे माजी अध्यक्ष कैलास सदाफळ, बालशिव व्याख्याता धनराज शेटे व साईशा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना साईयोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केलं. तर शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले. या शिबिरात राहाता परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती नागोरी मॅडम, देशपांडे साहेब, मुलाणी साहेब, साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर पानगव्हाणे साहेब, आजचे आपल्या कार्यक्रमात योगगुरू भिंगारदिवे सर, साईयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि उपस्थित श्रोते, आज आपण जागतिक योग दिन साजरा करत आहोत. 21 जून हा आपल्या उत्तरार्ध गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. आज ग्रीष्म संक्रांत आहे. सूर्य दक्षिणाकडे प्रवेश करतो. त्यामुळे आजचा दिवस स्वास्थ्य, अध्यात्म आणि योग या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून निवडलेला आहे. आपण सर्वजण आजच्या काळात भौतिक सुखाच्या मागे लागून आपल्या शरीराची परवड करतो, परंतु शिर सलामत तो पगडी बचात या उक्तीप्रमाणे आपलं शरीर जर व्यवस्थित राहिलं तर आपण ही जी निवडली भौतिक सुख ही व्यवस्थित उपभोगू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या शरीराकडे विशेष लक्ष देऊन त्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. मी राहाता शहरात जेव्हा 2 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्या 2 वर्षात साईयोग फाउंडेशनचे सामाजिक सलोखा राखण्यासाठी, सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी जे उपक्रम आहेत ते मी स्वतः अनुभवलेले, जाऊन पाहिलेले. परंतु आपल्या वैयक्तिक स्वास्थ्यासाठी सुद्धा साईयोग फाउंडेशन वर्षभर योगा लोकांकडून करून घेत असतो, त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेत असतो. त्यामुळे आमच्या संपूर्ण न्यायिक अधिकाऱ्यांतर्फे मी साईयोग फाउंडेशनचे विशेष कौतुक करतो. आजचा दिवस हा एका दिवसापुरता सीमित न राहता तो वर्षभर साजरा करावा असं आपल्याला आव्हान आणि विनंती दोन्ही करतो. आजच्या कार्यक्रमाला साईयोग फाउंडेशनने आम्हाला बोलवलं, आम्हाला योग करण्याचा, योग शिकवण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. माझी 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सर्व योग देवता, आज जागतिक योग दिन सर्वांना आमच्या सर्व पत्रकार बंधूंच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. योग हा आपल्या स्वतःसाठी असतो आणि आपल्या स्वतःचं आरोग्य जर चांगलं असलं तर आपल्या देशाचंही आरोग्य निश्चितच चांगलं राहू शकतं, समाजाचंही आरोग्य चांगलं राहू शकतं. म्हणून आधी स्वतःचं आयुष्य निरोगी बनवण्यासाठी योग हा जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. योग फक्त योग करून चालणार नाही, तर योगाबरोबर आपली मानसिक स्थिती अतिशय चांगली राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजेच आपल्या संपूर्ण व्यवहारामध्ये आपण आनंदी राहिलं पाहिजे. आपला स्वभाव नेहमी दुसऱ्याला मदतीचा असला पाहिजे. असाही काही योगाचाच एक प्रकार आहे. त्याचाही आपण आपल्या जीवनामध्ये निश्चितच वापर करावा आणि अतिशय आनंदी जीवन, हसत जीवन जगावं, सर्वांना मदत करावी आणि सर्वांच्या कामामध्ये नेहमी अग्रभागी होऊन पुढाकार घ्यावा अशीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि योग दिनाच्या पुन्हा एकदा राहाता प्रेस क्लबच्या वतीनं, साई स्नेहबंध ग्रुपच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी
साई योगा फाउंडेशनच्या वतीने व राहता तालुका विधी सेवा समिती तसेच पंचायत समिती राहता वकील संघ राहता यांच्या मार्गदर्शनाखाली आज साई योगा फाउंडेशनचा हा जो आज योगा दिन आहे या योगा दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या विधी व न्याय देवता नागोरे मॅडम, त्याचप्रमाणे देशपांडे साहेब, खैरे साहेब, मुलानी साहेब, आमचे मार्गदर्शक आणि राहता शहराचे भूषण म्हणजे पी.जी. गुंजाळ, डॉक्टर साहेब, पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ लोटे, बाळासाहेब सोनवणे, त्याचप्रमाणे आमच्या या गेल्या 18 वर्षापासून राहता शहरामध्ये एक नवीन असा उपक्रम ज्यांनी सुरू केला आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज तो यशस्वीरित्या 18 वर्ष या ठिकाणी पूर्ण करीत आहे. आपण राहता शहरामध्ये आत्ताच लहान आमचा मित्र शेटे यांचा चिरंजीव धनराज यांनी डॉक्टर साहेब आपल्या कामाची प्रशंसा केलेली आहे. आणि ही प्रशंसा म्हणजे आज त्याचं वय तुम्ही जर बघितलं असेल तर साधारण 6-7 वर्ष आहे. ह्याच मुलाला पुढे या राहत्यामध्ये आपलं आयुष्य, आपलं सर्व जीवन या ठिकाणी असे असंख्य मुलं जगणार आहेत. आणि येता जाता आपण जे लावलेले वृक्ष असतील, आपली जी स्वच्छता मोहीम असेल, आपले विविध असे कार्यक्रम राहता शहराच्या आरोग्यासाठी जे असतील ते आपण या ठिकाणी केले, त्याबद्दल मी प्रथमतः राहता शहराच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वच साई योगा मंडळाचे जे आपल्याबरोबर गेल्या 18 वर्षापासून या कामामध्ये सहभाग घेतात त्यांचंही मी आपल्या राहता शहराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपलं हे काम असंच अखंडरित्या सुरू राहून हीच मी राजा वीरभद्रचरणी सावताचरणी प्रार्थना करतो व आपल्याला आज योगा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. बघतो माननीय व्यासपीठ आणि सर्व योग साधक, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी 10व्या जागतिक योग दिनाची शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपण 18 वर्षापूर्वी चोळके सर यांच्या मार्गदर्शनाने आपण हे योग यज्ञ सुरू केलेले आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो तर सर्व योग साधकांच्या सहकार्य आहे सहयोग फाउंडेशनचे, त्या सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत आपण अविरत आपलं हे यज्ञ चालू आहे. रोज पहाटे 5:30 ते 7 नगरपालिका हॉलमध्ये आपले भिंगारकर सर असतील, वाडेकर असतील, बनकर असतील, त्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आपलं योग वर्ग आपले चालू आहे आणि सर्वांचं सहकार्य मिळतं. मित्रांनो, आपल्याला योगाचं महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यासाठी काही सांगायची गरज नाही. त्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर योगाबरोबर आपल्याला आज जे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे, प्रदूषण होत चाललेलं आहे, त्याच्या दृष्टीने आपण 7 वर्षापूर्वी आपण सुरू केलेली मोहीम स्वच्छता अभियानाने असेल, वृक्षारोपण असेल, तेही आपण मनापासून करतो आहे. तर त्याच्या निश्चित आपल्याला आज फळ मिळतो आहे आपण सर्वांच्या सहकार्याने. आणि विशेष सांगायचं म्हणजे हे जे काही कार्य आपलं साई योग फाउंडेशनचं आपलं चालतं आहे ते जनसामान्याकडून नेण्याचं महत्त्वाचं काम आपले पत्रकार बंधू असेल, मीडिया बंधू असेल, यांचा मी शुद्धशा ऋणी आहे. कारण त्यांच्या निस्वार्थ सेवेने जे करतात त्यामुळे आपण नाव सगळे झालेले. आणि दुसरं महत्त्वाचं असं की आपलं साई योग फाउंडेशन सध्या आता 3 वर्षापूर्वी राहता शिर्डी साई सायकल परिक्रमा आपण सुरू केली प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवार. तीही अविरत चालू आहे. मला सर्वांना विनंती आहे की आपला स्वतःचा पण एक खारीचा वाटा प्रत्येकाने एक वर्षी एक झाड लावा, ते संगोपन करा. तसेच शक्य होईल आपण सायकल जर वापरली तर मला तर वाटतं सगळं जे कार्यालय असेल त्यांनी एक दिवस सायकल चालवण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही अशी विनंती करतो. पुनश्च आपण आणि हे जे काय चाललं आहे म्हणजे साई योग फाउंडेशनचे प्रत्येक सहकारी अगदी निस्वार्थपणे तनमनपणाने
मनाने मला आपण सर्वजण करतोय म्हणून त्याची आज याची फलश्रुती आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आपण इथं आपण वेळ आलात त्यासाठी धन्यवाद देतो. ओम विद्यार्थी मी इथे 3 दिवसापासून योग शिबिरासाठी येत आहे. दररोज सकाळी उठल्यामुळे आपल्या स्वास्थ्याचा फायदा होतो, पण इथून योग केल्याने आपल्यासाठी ते खूप चांगले आहे. त्याने आपल्या शरीराची लवचिकताही वाढते आणि आपली ध्यान लावायची क्षमता पण वाढते. हे सहयोग फाउंडेशनतर्फे केले जाणारे योग शिबिर खरंच छान आहे. धन्यवाद. स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर व राहता शहरातील सर्व मान्यवरांचे आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. व तसेच आम्ही शाळेत जाताना बघतो की आम्हाला जे शाळेत जाताना झाडे दिसतात ते सगळे आमचे साईबाबा फाउंडेशन आमच्या साईबाबा फाउंडेशननीच लागलेली आहे. आणि आणि साईबाबा फाउंडेशन आपल्या आयुष्याची पण काळजी घेतं. त्यामुळे मी साईबाबा फाउंडेशनचे आभार मानतो व त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.